त्यांचा हात. पाणी घाल, पाणी घाल. अनु, हा जा लवकर बाहेर पाणी घाल. हा हा ते पाणी घाल ना. ठीक आहे ना स्वामी. घ्या. काका गोडे हो तुमची शर्वरी. काय अभिजित, अहो आमचा अभि आहे ना, त्याला जर एखादी मुलगी पसंत पडली नाही ना, तर तो काय करतो माहितीये का, हातात फोन घेतो. जरा एक फोन करायचा होता, हा मी आलोच असं म्हणतो आणि बाहेर निघून जातो. तो म्हणतो अहो अशा मुलींवरती वेळ कशाला वाया घालवायचा. पण यावेळेला असं करत नाहीये. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आम्ही शर्वरी बद्दलची माहिती काढली ना, तेव्हा सगळी लोक इतकं भरभरून बोलली तिच्याबद्दल. तेव्हाच मी म्हटलं आम्हाला काहीही प्रश्न नाही. शर्वरी, तुला जर काही शंका असेल ना तर तू विचार हा बाळा. हो शंका कसली. म्हणजे बाकी गोष्टी पुढे जायच्या आधी मला एक विचारायचं होतं. म्हणजे फक्त एकच अट आहे माझी. आमच्या मम्मी पप्पांना आम्ही 4 मुली आहोत. त्यांनी आमच्यासाठी आजवर खूप कष्ट घेतलेत. म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. मग मला आता असं वाटतं की आता माझी जबाबदारी आहे त्यांना सांभाळायची. माझ्या पाठी माझ्या 2 बहिणी आहेत, त्या शिकतायत. त्यांना शिकवायचं आहे, त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे. आणि ही मी माझी जबाबदारी समजते, कर्तव्य समजते. म्हणजे मला हेच सांगायचं आहे, माझी हीच अट आहे की लग्न जर ठरलंच तर लग्नानंतर सुद्धा मी जॉब करेन. आणि जो काही पगार येईल तो मी माझ्या मम्मी पप्पांनाच देईन. हे घर माझं पहिली प्रायोरिटी असेल. म्हणजे त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी समजते मी. म्हणून म्हणजे लग्न झाल्यानंतरही मी आयुष्यभर जसा माझ्या सासरच्यांचा सांभाळ करेन तसाच माझ्या माहेरच्यांचाही सांभाळ करेन. वा वा शर्वरी, अगं मुलगी असून तू तुझ्या आईवडिलांबद्दल हे सगळं बोलतीयस. माझ्या तर पाणीच आलं डोळ्यात. आणि अशी मुलगी जर आमची सून होणार असेल ना, तर मला तर अभिमानच वाटेल. बोलायला सगळं आयुष्य पडलंय. चला आत या, पोहे थंड होत आहेत. हो आलो. कसा वाटला अभिजित? टोटल ग्रीन फ्लॅग आहे. मस्त आहे, आवडलं मला. मस्त आहे. काय मस्त आहे? काय कळतं तुला? तुझा काय संबंध? मला आवडला ना. याच्यात एवढं आवडण्यासारखं काय? कंपनीत डाऊन सायझिंग सुरू आहे तेही माहित नाहीये त्याला. क्वालिफाईड आहे ना तो, मिळेल दुसरा जॉब. आणि तेवढंच असतं का? दिसायला चांगला आहे, वागायला चांगला आहे, माझ्या फालतू जोकवरती पण हसला आणि माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, रिस्पेक्टफुली बोलला. अजून काय पाहिजे? फालतू जोक्सवर हसणारी माणसं आवडतात तुला? हे हसणारी माणसं नाही, हसणारा अभिजित. तू चुप रे. तुला दुसरं कोणी आवडतच नाही हा ना तुझा प्रॉब्लेम आहे, कारण तू स्वतःच्याच प्रेमात आहे. पण जय खानोलकर
दुसरी माणसं पण हुशार असतात, हँडसम असतात, कळलं? हा हँडसम आहे. हो मोतीबिंदू झालाय तुला. हो देता हो देत, माझ्यासाठी तो हँडसमच आहे. तुझ्यासारखा नसेल पण एक मिनिट, सगळ्यात महत्वाचा हसरा हसरा चेहरा आहे त्याचा. हसरा चेहरा आणि तू काही संबंधच नाही ना. जाऊ दे ना, तुला काय करायचंय? तू करणार आहेस त्याच्याशी लग्न? मला करायचंय ना, मला आवडलाय, मला तो बेस्ट पार्टनर वाटतं. ग्रीन फॉरेस्ट. हो हो. मग जा लग्न कर. जा जा, मला काय करायचंय, लग्न कर आणि वाट लावून घे स्वतःची. हो करणारच आहे करणारच आहे. तू चहा प्यायला आलास ना, जा पिऊन घे. दिवसच. Great. काय प्रॉब्लेम आहे याचा? असं डोक्याला शॉट देत असतो. आई असं काहीच नाहीये. काका खरंच असं काही नाहीये. त्या पार्टीत सगळा गैरसमज झालाय. शर्वरी आणि माझ्यामध्ये असं काहीच होऊ शकत नाही. मला कळतंय सगळं. तुम्ही हे बघ, तुम्ही दोघं आधी शांत हो. शांत हो. जाऊ दे ना, जे नशिबात नव्हतं ते नाही झालं, जे असेल ते होईल ना. तू काळजी काळजी नको करू तुम्ही. आणि आपलं नातं वेगळं येणार आहे, ते तसंच राहणार आहे. येतो मी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. जय. चला मी पण निघतेच आहे. अँड डोंट वरी, थिंग्स विल बी फाईन. ए ती किटी पार्टीची ऑर्डर कन्फर्म. फक्त फोन जवळ ठेव, मेनू टेक्स्ट करते. बाय.